बातमी वर्ध्यातून वर्ध्यातील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी डॉक्टरची संशयास्पद भूमिका ही उघड झाली आहे। पोलिसांनी या डॉक्टरला अटक केली आहे। प्रकरण माहिती असूनही पोलिसांना कळवलं नसल्याचा आरोप हा करण्यात आला होता। या संदर्भात आमचे प्रतिनिधी प्रमोद पानबुडे यांनी माहिती दिलेली आहे, ती पाहूया। एका 11 वर्षीय अल्पवयीन मुलीवर नातेवाईकांनीच अत्याचार केल्याची घटना समोर आलेली आहे। यामध्ये नातेवाईकांनीच अत्याचार केलेला आहे। त्यानंतर पीडितच्या वडिलांनी मुलीला खासगी रुग्णालयात नेले, परंतु आरोपी आणि खासगी रुग्णालयातील डॉक्टरांच्या संगनमताने हा संपूर्ण प्रकार दडपण्यात आलेला होता। परंतु मुलीचा त्रास वाढल्याने मुलीच्या वडिलाला या संपूर्ण प्रकाराची कुजबूज लागली आणि त्यांनी अधिक तपास केला। यानंतर त्यांच्या लक्षात आलं की मुलींवरती काहीतरी वेगळाच प्रकार घडलेला आहे। त्यानंतर वडनेर पोलिसांनी या संपूर्ण घटनेचा सखोल तपास केल्यानंतर डॉक्टर आणि आरोपी यांच्याकडून मुलीवरती अत्याचार झाल्याचे उघड झाले। ज्यावेळेस पोलिसांनी रुग्णालयाचे सीसीटीव्ही फुटेज तपासले, त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये हा संपूर्ण अत्याचार केल्याची घटना उघडकीस झाली। डॉक्टरांनी आरोपीला मदत केली। ज्यावेळेस डॉक्टरांकडे गेले त्यावेळेस डॉक्टरांच्या लक्षात आले होते की मुलीवरती अत्याचार झालेला आहे, परंतु डॉक्टरांनी ही गोष्ट लपवून ठेवल्यामुळे यामध्ये डॉक्टर सुद्धा सह आरोपी बनण्यात आलेला आहे। दोन्ही आरोपींवरती डॉक्टर खत्री आणि मुलीचे नातेवाईक दिघे यांच्यावरती वडनेर पोलिसांनी पोस्को तसेच अत्याचार कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे आणि त्यांना अटक केलेली आहे। आज न्यायालयात हजर केले असता दोन्ही आरोपींना न्यायालयाने 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। पुढील तपास हिंगणघाट पोलीस स्टेशन येथील पोस्को सेल आणि वडनेर पोलीस करीत आहेत। एका बालिकेवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली होती। पोलिसांनी त्यामध्ये तपास केला। तपासात पोलिसांच्या असे निदर्शनास आले की जी बालिका होती पीडिता, ती घटनेनंतर उपचारासाठी एका डॉक्टरकडे गेली होती आणि त्या डॉक्टरला त्या संदर्भात तिच्यावर लैंगिक अत्याचार झाला याचं नॉलेज असताना सुद्धा त्या डॉक्टरांनी ही घटना पोलिसांपासून लपवून ठेवली। त्यामुळे वडनेर येथील डॉक्टर खत्री यांच्यावर कायदेशीर पोक्सो अंतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे।